ठाणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची समन्वय बैठक संपन्न. ठाणे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची समन्वय बैठक शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. गणेशोत्सवाच्या काळात निर्माण होणाऱ्या विविध समस्या, मंडळांच्या अडचणी आणि प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस ठाणे महापौर शर्मिला पिंपळुलकर, ठाणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी, गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी तसेच शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आगामी उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक आणि नागरिकांची गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्थापन, मंडप उभारणीसाठी परवानग्या, वीज व पाणी व्यवस्था, स्वच्छता, अग्निसुरक्षा, सुरक्षा व्यवस्था तसेच गणेशमूर्ती विसर्जनाचे नियोजन यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. मंडळांना परवानग्या घेताना येणाऱ्या अडचणी तसेच उत्सवाच्या काळात आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांबाबतही प्रतिनिधींनी प्रशासनासमोर आपले मुद्दे मांडले. गणेशोत्सव हा ठाणे शहरातील नागरिकांसाठी श्रद्धा आणि उत्साहाचा महत्त्वाचा सण असून मोठ्या संख्येने नागरिक या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे सार्वजनिक मंडळांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. विसर्जनाच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन विसर्जन मार्ग, कृत्रिम तलाव, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छता यांचे योग्य नियोजन करण्यावरही भर देण्यात आला. पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांशी सातत्याने समन्वय ठेवण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. महापालिका प्रशासन, पोलीस विभाग, गणेशोत्सव समन्वय समिती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यांच्यात योग्य समन्वय राहिल्यास गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडता येईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. गणेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.